रोजची धावपळ, कामाचा व्याप आणि या सगळ्यात प्रचंड भूक लागल्यावर पटकन काय बनवून खायचं हा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर असतोच. अशावेळी हमखास दोन गोष्टी आठवतात. एक म्हणजे 2 मिनिटात तयार होणारे इन्स्टंट मॅगी नूडल्स आणि दुसरा म्हणजे आपला पारंपरिक घरगुती शेवयांचा उपमा. तर आजच्या या विश्लेषणात आपण याच दोन लोकप्रिय पर्यायांची समोरासमोर तुलना करणार आहोत. तर प्रश्न अगदी सरळ आहे. जेव्हा वेळ कमी असतो तेव्हा सोय आणि आरोग्य या दोन्ही गोष्टींचा विचार केला तर झटपट जेवणाचा मानकरी कोण ठरेल? चला तर मग या चुरशीच्या लढतीत कोण बाजी मारतंय ते पाहूया. चला एका नजरेत बघूया की या दोन्ही पदार्थांमध्ये नेमका फरक तरी काय आहे. आपण मुख्य घटक, बनवण्याची प्रक्रिया, पचन, मसाल्याचा प्रकार आणि हो ग्लायसेमिक इंडेक्स या प्रत्येक मुद्द्यावर अगदी बारकाईने नजर टाकणार आहोत. चला तर मग या लढतीला सुरुवात करूया. पाहूया पहिल्या फेरीत घटक आणि प्रक्रियेच्या बाबतीत कोण सरस ठरतंय. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचा आणि मूळ फरक आहे तो मुख्य घटकाचा. मॅगीमध्ये असतो मैदा, ज्यात फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ जवळजवळ नसतातच. याउलट घरगुती उपम्यासाठी आपण रवा किंवा खपली गव्हासारखी संपूर्ण धान्य वापरतो, जी आरोग्यासाठी कितीतरी पटीने फायदेशीर आहेत. खरं तर इथेच सगळा खेळ आहे. आता वळूया बनवण्याच्या प्रक्रियेकडे. मॅगी नूडल्स जास्त काळ टिकावेत म्हणून ते चक्क डीप फ्राय केलेले असतात, म्हणजे तेलात तळलेले असतात आणि त्यात प्रिझर्वेटिव्हचा वापर तर असतोच. याउलट आपल्या उपम्याच्या शेवया ह्या वाफवलेल्या किंवा हलक्या भाजलेल्या असतात. आता तुम्हीच विचार करा, तळणं आणि भाजणं यात आरोग्याच्या दृष्टीने किती मोठा फरक आहे, नाही का? चला आता दुसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या राऊंडकडे वळूया. म्हणजे हे पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्या शरीरावर त्याचा नेमका काय परिणाम होतो हे बघणं खूप गरजेचं आहे. पचनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर मैद्यामुळे मॅगी पचायला चांगलीच जड असते. अनेकांना यामुळे छातीत जळजळल्यासारखं होतं. तर दुसरीकडे घरगुती उपमा हा अगदी हलका आणि पचायला खूप सोपा असतो. त्यामुळे पोटाला खरंच आराम मिळतो. आता जरा ऊर्जेबद्दल बोलूया. इथे ग्लायसेमिक इंडेक्सची भूमिका खूप महत्त्वाची आहे. सोप्या भाषेत सांगतो, मॅगी खाल्ल्यावर मिळणारी ऊर्जा ही एखाद्या आगीच्या भडक्यासारखी असते, जी पटकन येते आणि तितक्याच पटकन विझून जाते, ज्यामुळे रक्तातील साखर एकदम वाढते. या उलट उपम्याची ऊर्जा ही मंद जळणाऱ्या निखाऱ्यांसारखी असते, जी शरीराला दीर्घकाळ आणि सातत्याने मिळत राहते. मॅगीची सगळी चव त्या कृत्रिम टेस्ट मेकरच्या छोट्याशा पाकिटावर अवलंबून असते, ज्यात सोडियम म्हणजे मिठाचं प्रमाण प्रचंड असतं. त्यामुळे होतं काय की पोट भरल्यासारखं वाटतं खरं, पण या रिकाम्या कॅलरीजमुळे तासभरातच पुन्हा कडाडून भूक लागते. याच्या अगदी उलट उपम्याची चव ही हळद, कढीपत्ता, मोहरी, लिंबू यांसारख्या नैसर्गिक घरगुती गोष्टींमधून येते आणि ते खाल्ल्यावर पोट बराच वेळ भरलेलं राहतं. आता आपण या लढतीच्या अंतिम आणि निर्णायक फेरीत पोचलो आहोत आणि इथे खरी गंमत आहे. इथे आपण या पदार्थांकडे फक्त जेवण म्हणून नाही तर एका इंजिनियरच्या नजरेतून, म्हणजे एका पौष्टिक प्रणाली म्हणून पाहणार आहोत. चला आता एका इंजिनियरच्या नजरेतून विचार करूया. कोणतीही प्रणाली ही इनपुट प्रोसेस आउटपुट या साध्या तत्वावर चालते. म्हणजे तुम्ही जे काही आत टाकाल त्यावर प्रक्रिया होऊन तसंच काहीतरी बाहेर येईल. हाच दृष्टिकोन आपल्याला या दोन्ही पदार्थांचं मूल्यांकन करायला मदत करेल. आता मॅगी प्रणालीकडे पाहूया. इथे इनपुट काय आहे? कमी पोषण मूल्य असलेला मैदा. मग साहजिकच या निकृष्ट इनपुटमुळे आउटपुट काय मिळणार? कमी ऊर्जा आणि आरोग्याचे संभाव्य धोके. म्हणजे ही एक अकार्यक्षम प्रणाली झाली. आता उपम्याची प्रणाली बघा. इथे इनपुट आहे उच्च फायबर, प्रथिनं आणि वरून आपण घातलेल्या ताज्या भाज्या. आणि या उत्तम दर्जेदार इनपुटमुळे आउटपुट काय मिळतं? दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा आणि उत्तम पचन. म्हणजे ही एक अत्यंत कार्यक्षम आणि आपल्या शरीरासाठी फायदेशीर प्रणाली आहे. तर आत्तापर्यंतच्या सगळ्या फेऱ्यांमध्ये सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे मला वाटतं निकाल तसा स्पष्टच आहे. ह्या लढतीचा समारोप करण्याची आणि स्पष्ट विजेता कोण आहे हे घोषित करण्याची वेळ आता आलेली आहे. तर या विश्लेषणाचा निकाल अगदी स्पष्ट आहे. मॅगी बनवायला कितीही सोपी आणि आकर्षक वाटत असली तरी आरोग्याच्या सगळ्या कसोट्यांवर विचार करता आपला घरगुती शेवयांचा उपमा हाच या लढतीचा खरा विजेता आहे. आणि हो, जाता जाता एक विशेष टिप. जर आपण खपली गव्हाच्या शेवया वापरून उपमा बनवला आणि चवीला संतुलन देण्यासाठी त्यात सेंद्रिय गुळाचा अगदी छोटा खडा टाकला ना, तर ते आरोग्यासाठी अमृतासमान ठरू शकतं. नक्की करून बघा. तर मग पुढच्या वेळी जेव्हा घाईत काहीतरी खाण्याचा प्रश्न समोर येईल तेव्हा क्षणभर थांबा आणि विचार करा, रासायनिक नूडल्सची निवड करायची आहे की आपल्या समृद्ध पौष्टिक वारशाची? निवड आपल्याच हातात आहे.